आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। तर नेहमी की नाही आपण बघा क्लीनिंगचे व्हिडिओ पाहतो, कुकिंगचे व्हिडिओ पाहतो, पण आजचा ब्लॉग की नाही थोडासा वेगळा आहे बरं का। म्हणजे तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आजचं मी हे प्लॅनिंग केलेलं आहे। तर आता तुम्हाला माहिती आहे की नेहमीच आपली काही ना काहीतरी कामं चालू असतात आणि मला कसं होतं की तोच कंटेंट दाखवल्याशिवाय किंवा दाखवण्याशिवाय पर्यायच नसतो बरं का। म्हणून मग हे माझे कामाचे व्हिडिओ हे सगळे मी तुम्हाला दाखवत असते, पण त्याला पण तुम्ही छान प्रतिसाद देता, छान छान कमेंट करता। पण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा ते थोडंसं वेगळंच असणार आहे बरं का। मग आज करणार काय आहे तर तुम्ही टी व्ही सिरियल पाहत असाल, मग कोणी झी मराठी बघतं, कोणी स्टार प्रवाह बघतं। तर आमच्या तर घरामध्ये ना शक्यतो झी मराठीवरच्या सिरियल चालू असतात आणि झी मराठीवर एक सिरियल जी आलेली आहे खूप आधीपासून म्हणजे लक्ष्मी निवास। तर ती लक्ष्मी निवास सिरियलमध्ये एक कॅरेक्टर जे आहे ना ते मला खूप आवडतं। आता ते कॅरेक्टर मला का आवडतं तर त्या कॅरेक्टरचं नाव आहे वीणा। आणि कोणाकोणाला म्हणजे जे कोणी सिरियल पाहत असाल ना तर तुम्ही मला सांगायचं नक्की कमेंट करून तुम्हाला वीणा आवडते का। तर वीणाचं ना कसं दिलेलं आहे, ते वीणाला काम कसं दिलेलं आहे की सगळ्यांना म्हणजे घरामध्ये सांभाळून ठेवणं किंवा तिचा स्वभावच वेगळा आहे सगळ्यांपेक्षा। म्हणजे असं मनामध्ये कुचकापणा नाही, कपटपणा नाही, जे काय आहे ते। तर असा वीणाचा स्वभाव आहे आणि वीणाचं राहणीमानसुद्धा अगदी तसंच आहे, एकदम साधं सिंपल। तर तिचाच मी लुक आज तुमच्याबरोबर तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे। तुम्हाला माहिती आहे मला काही जास्त मेकअप वगैरे येत नाही किंवा मी कधी मेकअपचे व्हिडिओ टाकलेसुद्धा नाही आहे, थोडंफार येतं। पण तरी पण आपण की नाही मी इथं तुम्हाला फोटो दाखवते। तर मी तशीच साडी मला मिळावी किंवा थोडंफार तशीच ज्वेलरी माझी मॅच व्हावी याचा मी प्रयत्न केला आणि तिचा एक फोटो डाउनलोड केलेला आहे। तर तो मी इथं साईडला लावते आणि आपण तसा मेकअप करूया आणि मी कशी दिसते त्या मेकअपमध्ये हे मला नक्की कमेंट करून सांगा। पण तिची आणि माझी तुलना करायला जाऊ नका, कारण ती खूप वेगळी आहे आणि आपण फक्त तिच्यासारखा लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्की सांगा कशी दिसते ती आवडते का तुम्हाला आणि मी तिच्यासारखा लुक क्रिएट करणार आहे तर मी कशी दिसते त्या लुकमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। मग आता सुरुवात करूया आपण मेकअपला। तर आत्ता मी ना साडी नेसलेली आहे, थोडीफार मॅच अशी माझ्याकडे साडी होती बरं का, थोडीफार नाही अगदीच परफेक्ट मॅच होते। फक्त बॉर्डर माझी जी आहे साडीची ती थोडीशी मोठी आहे आणि जी विणाने वेअर केलेली आहे साडी तिची छोटीशी बॉर्डर आहे। त्यानंतर छान फेस वॉश करून घेतलेला आहे। सध्या की नाही मी डर्माकोचा फेस वॉश वापरते, त्यामध्ये 1% सॅलिसिलिक ॲसिड असतं। सगळे प्रोडक्ट्सचं मी ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देणार आहे। तुम्हाला घ्यायचे असतील, परचेस करायचे असतील तर तुम्ही तिथून करू शकता, सगळे जे काही मी आज वापरणार आहेत ते। आणि त्यानंतर छान मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे। मॉइश्चरायझर मी सिंपलच वापरते आहे, अगदी वॅसलीन वगैरे तुम्ही जरी लावलात तरीही चालेल। पण मेकअप करण्याआधी की नाही जसं की मला थोडंफार समजतं मेकअपमधलं, तर मेकअप करण्याआधी ना आपली स्किन खूप स्वच्छ असावी, छान फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चराईजसुद्धा करून घ्यायची आहे। स्किन आपली छान हायड्रेट करून घ्यायची आहे। छान असं म्हणजे नाही का मॉइश्चर मिळालं ना तर मग तो मेकअप निघताना पण आपल्याला त्रास होत नाही आणि मेकअप केलेल्याचा पण त्रास होत नाही। त्यानंतर बघा छान असं पसरवून घेतलेलं आहे, छान मसाज झाली आणि त्यानंतर सनस्क्रीनसुद्धा लावायची आहे मेकअप करताना, स्किप नाही करायची। तर मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे आधी आणि आता सनस्क्रीन लावायला घेतलेली आहे। तर सनस्क्रीनसुद्धा मी आता सध्या ना आधी गौरांगी वापरायचे राहुल फाटेंची, पण आता ना डर्माकोची वापरते। द डर्माकोचं प्रोडक्ट आहे ना तुम्हाला कुठंही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इझिली अवेलेबल होतं बरं का, टॅग करून दिलेलं आहे। तर त्यामध्ये की नाही SPF 50% आहे। तर कधीही SPF 50% असलेलं घ्यायचं। आता SPF म्हणजे काय, कारण खूप तुम्ही सर्वसामान्य ज्या आहेत ना गृहिणी त्यांना माहिती नसतं। तर बघा SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर्स ज्यामध्ये जास्त असतील ना ज्या क्रीममध्ये, तर तीच क्रीम आपल्याला निवडायची आहे आपल्या त्वचेसाठी। आणि ही कसं यामध्ये व्हिटॅमिन E आहे, हायलुरॉनिक ॲसिड आहे 1%। तर हे तर मला तरी सूट झालेलं आहे।
कधीही आपण भर उन्हामध्ये की नाही बाहेर पडतो कामासाठी, तर सूर्यामध्ये की नाही UVA, UVB ही किरणं असतात ना, ती त्वचेला आपल्या नुकसान करत असतात आपल्या त्वचेचं. म्हणजे वांग येणे किंवा डार्क स्पॉट येणे हे सगळं होतं सनस्क्रीन न लावल्यामुळं. तर UVA, UVB ह्या किरणांपासून वाचण्यासाठी ही सनस्क्रीन आपल्या त्वचेचं प्रोटेक्शन करत असते. ह्याच्यावर सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्या क्रीमवर. त्यानंतर मी इथं वापरलेली आहे फेसेस कॅनडाची रोज गोल्ड स्टो क्रीम विथ शिया बटर आणि हायलोरॉनिक ॲसिड असं त्या क्रीमवर लिहिलेलं आहे. त्यानंतर ना मला हा काही मेकअप खूप लाँग लास्टिंग करायचा नव्हता, टिकवायचा नव्हता. लगेचच मी हे करणार होते, काढून टाकणार होते. त्यामुळं ना मी फेसेस कॅनडाची ही स्टो क्रीम वापरलेली आहे आणि फाउंडेशनमध्ये नाही वापरली बरं का. कारण आपल्याला खूप पक्का बेस जर करायचा असेल आणि प्रॉपर मेकअप करायचा असेल ना, तर आधी प्रायमर लावा, मग कन्सिलर आणि मग त्यानंतर फाउंडेशनचा बेस येतो, मग कॉम्पॅक्ट पावडर, हे सगळ्या स्टेप बाय स्टेप असतं बरं का. पण मला काही एवढं लगेचच थोडक्यात आटपायचं होतं म्हणून मी हा सिंपल असा लुक तयार केलेला आहे आणि फाउंडेशन नाही लावलं, स्ट्रोक क्रीमच फक्त लावलेली आहे, अप्लाय केलेली आहे. स्ट्रोक क्रीम फिक्स राहावी यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर वापरलेलं आहे. त्यानंतर वापरलेलं आहे थोडंसं आय शॅडो वगैरे, जे आय पॅलेट आहे माझ्याकडे आय शॅडोचं, तर ते हॅपनॅप कंपनीचं आहे आणि असा काहीसा माझा लुक क्रिएट केला होता मी. तर वेणी पण बघा मी तशीच घातलेली आहे, केस वगैरे जशी वीणा घालते तशी. तर मला नक्की कमेंट करून सांगा मी कशी दिसते, कारण साईडला मी फोटो लावलेला होता आणि तुम्हाला एका बाजूला मी दिसत असणार आहे. थोडीशी ज्वेलरी ना माझी जी आहे ती तिच्यासारखीच होती, जी मी ठुशी केलेली आहे म्हणजे. तर ते मी माझं मोठ्या मुलाचं जेव्हा बारसं होतं तेव्हा मी ती ठुशी केली होती. जे मी वेअर केलेले आहेत दागिने ना, ते सगळे खरेच होते, माझ्याकडे ऑलरेडी होते. म्हणूनच मी हा लुक क्रिएट करायचं ठरवलं होतं. झुमके जे आहेत ते माझे आधीपासूनच माझ्याकडे होते. मंगळसूत्र पण आधीपासूनच माझ्याकडे होतं. थोडंसं बांगड्यांमध्ये थोडंसं हे झालेलं आहे, तर म्हटलं चला असू द्या, जे आहे ते वेअर केलेलं आहे. पण अगदी म्हणजे थोडाफार ना मॅच झालेला आहे हा लुक. मला हा वीणासारखा लुक कसा वाटलेला आहे, थोडंसं काहीतरी वेगळं, चला मग म्हटलं करूयात वेगळं. तर मला नक्की सांगा, थोडेफार तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये चेंजेस आहेत बरं का. म्हणजे मी म्हणत नाही की मला तसंच दिसायचं होतं, पण आपण तसा लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केला बरं का. तर मला नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा माझा नवीन लुक, आणि हा व्हिडिओ आजचा थोडासा वेगळा होता, तर तो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही वेणी वगैरे हे असं व्यवस्थित म्हणजे ते विणा घालते की नाही तसंच. आणि तुम्हाला माहिती आहे हे असंच असतं, माझं ना नेहमी आंबाडा असतो, पण आज मी ना तिच्यासारखी वेणी घालायचा प्रयत्न केला होता. चला तर मग आता ह्या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय.